हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल MTCZ. आम्ही आपल्या लास्ट एपिसोडमध्ये जॅक कर्बीच्या द इटर्नल्स कॉमिक्स इश्यू 2 बद्दलचे डिटेल्स जाणून घेतले आहेत. आज आपण इश्यू 3 बद्दलच्या डिटेल्स जाणून घेणार आहोत, डिस्कस करणार आहोत त्याबाबत, ज्याचं नाव आहे द डेव्हिल्स इन न्यूयॉर्क. आजचा एपिसोड हा डिव्हाइस रिलेटेड ॲक्शन पॅक एपिसोड असणार आहे. पण व्हिडिओ स्टार्ट करण्या अगोदर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज MTCZला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या प्रत्येक नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स आणि अपडेट्स ह्या मिळत राहतील. सो विदाउट वेस्टिंग युअर प्रिशियस टाइम, लेट्स स्टार्ट दिस. जसं की आपण सगळे जाणतोच की आपल्या लास्ट एपिसोडमध्ये आपण बघितलंय की सेलेस्टियल अर्थवर कसे आले आणि तसंच अजॅकने अरिशन लीडर ऑफ द फोर्थ होस्टला कसं बोलवलं. सो जेव्हा सेलेस्टियल गॉड म्हणजेच अरिशन लीडर ऑफ द फोर्थ होस्ट अर्थवर आले तेव्हा ते बघून सगळेच जण शॉक झाले. सेलेस्टियलच्या हातावर एक फॉर्म्युला इन्क्रिप्टेड असतो, त्याचा यूज करून ते वर्ल्ड्सना उद्ध्वस्त करू शकतात, डिस्ट्रॉय करू शकतात. इकेरिस म्हणतो की खूप वर्षांपूर्वी सुरुवातीला जेव्हा हे गॉड्स आलेले तेव्हा त्यांनी त्यांच्या वेपन्सचा यूज करून संपूर्ण सिव्हिलायझेशन व्हॅनिश करून टाकलं होतं. त्यांच्या ह्या हल्ल्यामुळे पूर्ण जग हादरलेलं. डॉक्टर डेमियन गॉडला बघून जे आतापर्यंत फक्त मीच होते ते खरं होताना बघून घाबरले. अजॅक डॉक्टर डेमियनना म्हणाला की स्पेस गॉड्स अर्थवर ह्युमन्सच्याही अगोदरपासून आहेत. दुसरीकडे अजॅकचा क्रू सेलेस्टियल्स बद्दल डिस्कस करत असतो आणि ते म्हणतात असतात की आता सेलेस्टियल आपल्यावर कमांड करतील व आपण त्यांना फॉलोअप करू. अजॅक म्हणतो की आता स्पेस गॉडचा एक नवीन दौर सुरू होईल. आता जे काही होईल ते ह्युमन्सवर डिपेंड असेल. गॉड्सने ह्युमन्सना इंटेलिजन्स दिला होता आणि आता ह्युमन्स मॅच्युअर झाले आहेत. सो आता स्पेस गॉड्स ह्युमन्सना टेस्ट करतील, त्यांना जज करतील आणि त्यावरून त्यांचं फेट डिसाईड करतील. डॉक्टर डेमियन तिथे राहून सेलेस्टियल्सना स्टडी करण्यासाठी एक्साइटेड असतात, पण मार्गोला थोडा डाऊट असतो. तिला समजत नसतं की इथे थांबणं सेफ आहे की नाही. इकेरिस अजॅकला या बाबतीत विचारतो. अजॅक इकेरिसला सांगतो की त्यांच्याजवळ इकेरिस जवळ चॉईस आहे, एकतर तो थांबू शकतो किंवा जाऊही शकतो, हे त्याच्यावर डिपेंड. अजॅक सांगतो की सेलेस्टियल्स ह्या एरियाला म्हणजेच ह्या चेंबरला कम्प्लिटली 50 वर्षांसाठी सील करून टाकतो. मार्गोला समजत नसतं की ॲक्च्युली सेलेस्टियल्स का करतात. इकेरिस मार्गोला वॉर्न करतो आणि सांगतो की तुम्ही इथे थांबू शकत नाही, बिकॉज तुमच्यासाठी हे डेंजरस पण ठरू शकतं. डॉक्टर डेमियन मार्गोला गॉड्सच्या डिसिजनवर डाऊट नको ठेवू असं सांगतात. जे काही गॉड्सने डिसाईड केलं ते तर ते करूनच राहणार आहे, पण हे सगळं सोडून इथून निघून जाणं म्हणजे एन्शियंट हिस्ट्री जाणण्यासाठी हाती आलेला गोल्डन चान्स गमावून बसण्यासारखा आहे. त्यावर मार्गो म्हणते की आपण जर इथे राहिलो तर 50 वर्षांसाठी आपण इथे झडकून राहू, मे बी आपला जीव सुद्धा जाऊ शकतो. इकेरिस अजॅकला विचारतो की सेलेस्टियल्स चेंबर क्लोज करण्या अगोदर इथून निघून जाण्यासाठी त्यांच्याकडे किती वेळ शिल्लक आहे. तर अजॅक इकेरिसला सांगत असतो की तो म्हणतो की फक्त काही क्षणच बाकी आहेत. अजॅक डॉक्टर डेमियन आणि मार्गोला लवकरात लवकर डिसिजन घ्यायला सांगतो. हे ऐकून डॉक्टर डेमियन आणि मार्गो घाबरून जातात. तेव्हा अचानक सर्वांना तिथे एक भयानक लाऊड आणि स्ट्रेंज असा आवाज ऐकायला येतो. सेलेस्टियलनी चेंबर क्लोज करायची तयारी ऑलरेडी सुरू केली होती. इकेरिस मार्गोला सांगतो की ती इथे थांबू शकत नाही, बिकॉज जर ती इथे थांबली तर जेव्हा हे सील ओपन होईल, हे चेंबर ओपन होईल, तेव्हा ती म्हातारी होऊन जाईल. इकेरिसने त्या दोघांना आपल्यासोबत यायला सांगितलं. आता तो आवाज अजूनच लाऊड होऊ लागला होता. अजॅकने डॉक्टर डेमियनना आणि मार्गोला इकेरिस सोबत जायला सांगितलं. ते तिथे थांबूच नाही शकत होते. ते दोघं म्हणजे अजॅक आणि इकेरिस हे इटर्नल्स आहेत, ते एजलेस आहेत, पण तुम्ही ह्युमन्स नाही. डॉक्टर डेमियन मार्गोला इकेरिस सोबत जायला सांगतात, कारण हे सगळं डिटेल्स जाणून घेणं हे त्यांचं डॉक्टर डेमियनचं ड्रीम असतं. सो त्यांना तिथे थांबणं गरजेचं असतं. डॉक्टर डेमियन इथे थांबायचं असतं. डॉक्टर डेमियनना त्यांच्या ड्रीमसाठी मार्गोला तिचं यूथ सॅक्रिफाईस करावं हे नको असतं, पण मार्गो ह्या सगळ्यासाठी रेडी नव्हती. तिला तिच्या डॅडला सोडून जावं असं वाटत नव्हतं. इकेरिस खूप वेळ थांबतो, मग म्हणतो की डॉक्टर डेमियननी त्यांचा डिसिजन घेतला, बट मार्गोने खूप टाईम फुकट घालवला आणि टाईम वेस्ट करणं ते सध्या एफर्ट करू शकत नाही, बिकॉज ऑलरेडी टाईम खूप कमी होता त्यांच्याजवळ. आणि म्हणूनच इकेरिसने मार्गोसाठी स्वतः इथून जाण्याचं डिसिजन घेतलं. इकेरिसने मार्गोला उचललं
आणि आपल्या प्लेनच्या दिशेने त्याने धावायला सुरुवात केली. अजॅक आणि डॉक्टर डेमियन यांना इकेरिसचा हा डिसिजन खूप आवडला. त्या दोघांनी इकेरिसला ग्रीट केलं. इकेरिस त्यांना म्हणाला की तो मार्गोच्या सेफ्टीची काळजी नक्की घेईल. मार्गो स्वतःच्या डॅडपासून वेगळं व्हायला रेडी नव्हती, सो त्यासाठी ती इकेरिसच्या तावडीतून सुटण्यासाठी खूप प्रयत्न करू लागली. असं वाटायला लागलेलं की त्यांना खूप उशीर झालाय. मार्गो इकेरिसला तिला सोडायला सांगत होती. जर ते आता गेले तर ती तिच्या डॅडला परत बघूही शकणार नाही असं ती म्हणत होती. मार्गो इकेरिसला तिला खाली उतरवण्यासाठी रिक्वेस्ट करत असते, पण इकेरिस म्हणतो की आता ही बोलायची वेळ नाही आहे, त्यांच्याजवळ ऑलरेडी टाइम खूप कमी आहे. त्यांचं प्लेन टेकऑफ करण्यासाठी रेडी आहे. इकेरिस खूप फास्ट धावत होता. मार्गोच्या बऱ्याच प्रयत्नानंतरही इकेरिस तिला प्लेनमध्ये ठेवतो. मार्गो इकेरिसची फाईट करत असते जेणेकरून ती तिच्या डॅड सोबत राहू शकेल. इकेरिस मार्गोला म्हणतो की स्वतःच्या डोक्याने विचार न करता इमोशन्सने विचार करते, ती रिअलिस्टिक होत नाहीये. पण मार्गो काहीच ऐकून घ्यायला तयार नव्हती. ती तिच्या डॅडना तिथे सोडायला तयारच नव्हती. फायनली इकेरिस जवळ कोणताच चॉईस शिल्लक नाही राहिला, सो त्याने स्वतःच्या डोळ्यांमधून एनर्जी बीम सोडून मार्गोवर फायर केली आणि तिला बेशुद्ध केली आणि म्हणाला की नंतर कधीतरी तू ह्यासाठी त्याला थँक्स म्हणशील. इकेरिस तिच्यासाठी सॉरी फील करत होता. तो जाणू शकत होता की स्वतःच्या डॅडना गमावणं किती कठीण गोष्ट आहे ती. काही क्षणातच सेलेस्टियल त्या एरियाला म्हणजे त्या चेंबरला एका अनपेनिट्रेबल ॲटॉमिक शिल्डने सील करणार होता आणि इकेरिसने हे समजून जातो की त्याच्याजवळ फक्त काही सेकंड शिल्लक आहे प्लेन टेकऑफ करण्यासाठी. सेलेस्टियलने सक्सेसफुली तो एरिया सील केला आणि तसं मार्गो आणि इकेरिस तिथून बाहेर पडण्यास सक्सेसफुल झाले होते. दुसरीकडे डिवाइड्सच्या किंगडममध्ये क्रो हरल्यामुळे मिशेल फेल झाल्यामुळे क्रोला टोडने कैद करून त्याला बंदी बनवलं. टोड क्रोला म्हणतो की तुला माहीत होतं गॉड्सच्या अरायवलबद्दल आणि तरीही तू त्यांना थांबवू नाही शकलास. आता गॉड्स आपल्यावरच अटॅक करतील. काही डिवाइड्स क्रोवर खूप नाराज होते. त्यांनी टोडकडे कठोर शिक्षेसाठी मागणी केली, तर काही डिवाइड्सनी क्रोला अजून एक चान्स देण्याची मागणी केली. क्रो स्वतःला सोडवण्यासाठी टोडकडे विनंती पण करतो. दोन गार्ड्स टोडच्या आदेशावरून क्रोला सोडतात. क्रो त्याला सोडल्याबद्दल आणि अजून एक चान्स दिल्याबद्दल टोडला थँक्स बोलतो. टोड क्रोला त्याच्या प्लॅनबद्दल विचारतो. तो आता काय करायचे विचारत आहे त्याबद्दल विचारतो. क्रो त्याला सांगतो की आता गॉड्सना तो हरवणार आहे. बाकी डिवाइड्स हे ऐकून हसू लागतात. टोड क्रोला त्याच्या प्लॅनबद्दल अजून विचारतो, अजून माहिती द्यायला सांगतो. शेवटी तो कसा गॉडना हरवणार आहे असं विचारतो. क्रो टोडला रिप्लाय देणं म्हणतो की ते ह्युमन्स त्यांचं काम स्वतः करून देतील. क्रो नंतर सांगू लागतो की ह्युमन्सना फक्त एका त्या लेवलपर्यंत घाबरावं लागेल जेणेकरून ते स्वतःच सगळं डिस्ट्रॉय करू लागतील. टोड क्रोच्या ह्या प्लॅनवर थोडे प्रश्न उठवतो. तो त्याला सांगतो की ह्युमन्स आता पहिल्यासारखं इव्हिल स्पिरिट्सना घाबरत नाही, उलट ते इव्हिल स्पिरिट्सच्या कन्सेप्टची मस्करी करतात, हसतात त्यावर. तेव्हा अचानक क्रो हळूहळू स्वतःचं डोकं वर उठवतो. क्रो स्वतःचं ॲटॉमिक स्ट्रक्चर बदलून स्वतःच्या डोक्यावर हॉर्न्स तयार करतो आणि हसत हसत म्हणतो की ह्युमन्स ह्याच्यावर नाही हसणार. ते सगळे हादरून जातील आणि घाबरून मॅड होतील. क्रो जोरजोरात हसत हसत म्हणत असतो की आपण ह्युमन्सना आता रिअल डेव्हिल देऊ आणि त्यानंतर त्या भीतीमुळे आपल्याला रोखण्यासाठी ते ह्युमन्स सगळं काही उद्ध्वस्त करून टाकतात. सगळेच जण क्रोचा हा प्लॅन ऐकून खूप खुश होतात. त्यांना क्रोचा हा प्लॅन आवडतो. किंवा टोडला सुद्धा. टोड म्हणतो की ह्युमन्स तुला बघतील जरूर, पण तुला स्पेस गॉड समजण्याची चूक करतील. दुसरीकडे एक प्लेन माउंटन्सवरून उडत असते. मार्गो आता शुद्धी देते. ती इकेरिसला तिला रिटर्न चेंबरकडे परत सोडण्यासाठी रिक्वेस्ट करते, पण इकेरिस तिला म्हणतो की ते आता पॉसिबल नाही. इकेरिस मार्गोला सांगतो की तुझ्या डॅडना तिथे थांबायचं होतं, अजॅक आणि सेलेस्टियल सोबत राहायचं होतं. तिथे ते त्यांची लाईफ खूप सुखात स्पेंड करतील आणि तेही कोणत्या डिस्टर्बन्सशिवाय. जेव्हा त्यांचं वय होईल तेव्हा ते आत्तापर्यंतचे फर्स्ट ह्युमन असतील ज्यांना ह्या सगळ्या हिस्ट्रीबद्दल माहिती असेल. पण मार्गो खुश नसते. आता तिच्या डॅडशिवाय तिची लाईफ कशी असेल हेही तिला समजत नव्हतं. अचानक मार्गोला जायंट मोठा असा हेमिस्फिअर जो ॲक्च्युली गॉड्सच्या प्लेसला कव्हर करतो तो ग्लो होताना दिसतो. तो डेफिनेटली ह्युमन्सच्या अटेन्शनमध्ये येणार हे फिक्स असते. इकेरिस प्लेन ढगांवरून उडवायला स्टार्ट करतो जेणेकरून तो मार्गोला एक ब्युटिफुल व्ह्यू दाखवून तिचा मूड लाईट करू शकेल. बट मार्गो म्हणते की हे नक्कीच खूप सुंदर आहे, फॅन्टॅस्टिक आहे, बट त्यामुळे तिच्या मनातील जखमा ह्या काही भरून निघणार नाही. इकेरिस स्वतःच्या हातातून कंट्रोल सोडतो
हे बघून मार्गो घाबरते, पण इकेरिस तिला सांगतो की हे प्लेन त्याच्या थॉट्सवर उडतंय, तो त्याच्या थॉट्सने सगळं कंट्रोल करतो. मार्गो त्याला म्हणते की ती विसरूनच गेलेली की इकेरिस एक इटर्नल आहे. इकेरिस तिला सांगतो की बऱ्याच वर्षांच्या डेव्हलपमेंट्स आणि इम्प्रूव्हमेंट्स नंतर त्यांना हे मेंटल पॉवर्स मिळाले. त्यानंतर मार्गो इकेरिसकडे बघते तेव्हा सरप्राईज होते, बिकॉज इकेरिस वेगळ्याच कपड्यांमध्ये असतो. इकेरिस तिला सांगतो की आतापर्यंत तुम्ही जे बघत आला होता ते त्याने क्रिएट केलेलं एक इल्युजन होतं. अचानक इकेरिस प्लेनचं डोअर ओपन करतो. मार्गो त्याला विचारते की तू आता नक्की काय करायचा विचारत आहे. इकेरिस आता काय करणार याबद्दल मार्गोला काहीच कल्पना नसते. इकेरिस मार्गोला घाबरू नको असं सांगतो. हे आकाश, हे स्काय इटर्नलसाठी त्यांच्या घरासारखंच आहे. जेव्हा इकेरिस प्लेनमधून जम्प मारतो तेव्हा मार्गो ते सगळं बघून घाबरते. इकेरिस तिला सांगतो की हे एक स्पोर्ट्ससाठीची जागा बनू शकते, पण फक्त त्यांच्यासाठी ज्यांच्याजवळ उडायचे पॉवर्स असते. इकेरिस प्लेनसोबत उडत असतो. तो मार्गोला शांत राहायला सांगतो आणि म्हणतो ह्यात घाबरण्यासारखं काहीच नाही. इकेरिस प्लेनसोबतच उडत होता. मार्गो मात्र घाबरते की इकेरिसला प्लेनमध्ये परत यायला सांगतो. मार्गो त्याला म्हणते की हे बघायला जेवढं फॅन्टॅस्टिक वाटतं तेवढंच भीती पण वाटते. अचानक प्लेन खालून एक एनर्जी बीम वर येत असते. इकेरिस आरामात उडत असतो आणि तेव्हा ती एनर्जी बीम इकेरिसवर येऊन स्ट्राईक करते. फायनली ढग बाजूला व्हायला लागतात आणि समुद्रामधून एक विचित्र असं एअरक्राफ्ट बाहेर आलेला. इकेरिस ठीक आहे हे बघून क्राफ्ट्समधले सरप्राईज होतं. झेड रे जी 100 ह्युमन्सना मारू शकते ती एका इटर्नलला नक्कीच जखमी करू शकते असं त्यांना वाटलं होतं. एअरक्राफ्ट्समध्ये कोणतरी इकेरिसवर शॉक हॉविट्झरचा यूज करायचा ऑर्डर देतो. इकेरिस स्टंट होतो, बिरबिरतो, पण स्वतःला सांभाळतो. इकेरिस समजून जातो की ते डिवायंट्स आहेत, ते त्यांच्या समुद्रातील बिळांमधून बाहेर पडले. इकेरिस मार्गोला घाबरू नको असं सांगतो आणि म्हणतो की तो त्यांना हँडल करेल. मार्गो खूप घाबरलेली असते. ती सारखी इकेरिसला विचारत असते की नक्की काय होत आहे, काय चाललंय, ते कोण आहे. एअरक्राफ्टवर डिवायंट जोरात ओरडतो आणि प्लेनला शूट करायच्या ऑर्डर्स देतो. इकेरिसला हर्ट झालेलं बघून मार्गो थोडी सॅड फील करते. इकेरिस मार्गोला घाबरू नकोस असं सांगतो. तो म्हणतो इटर्नल्स हर्ट होऊ शकतात पण मरू शकत नाही. मार्गो घाबरून जाते. ती म्हणते आता नक्की काय होईल, बिकॉज ते एअरक्राफ्ट आहे ते खूप स्ट्रॉंग आणि खूप पॉवरफुल वाटत होते. इकेरिस तिला मागे सीटवर आरामात बसून शांत राहायला सांगतो. इकेरिस स्वतःचे डोळे बंद करून घेतो आणि स्वतःच्या थॉट्सवर कॉन्सन्ट्रेट करत असतो. एक डिवायंट क्रोला सांगतो की आता हा अटॅक त्यांचं काम करून टाकेल. तो डिवायंट त्या प्लेनला आपल्या टार्गेटवर लॉक करतो. क्रो त्याला हा अटॅक मिस न करण्याची वॉर्निंग देतो. प्लेन डिवायंटच्या इलेक्ट्रिक गनसाईटमध्ये दिसायला लागतं. क्रो त्यांना गनला प्रॉपर कंट्रोल ठेवून टार्गेट स्थिर ठेवायला सांगतो. आणि फायनली जेव्हा ते ट्रिगर प्रेस करणारच असतात बट त्याच्या आधी त्यांची व्ह्यू स्क्रीन अचानक ब्लँक होतो. अचानक प्लेन गनसाईटमधून गायब होतं. त्यांना याबद्दल काहीच आयडिया नसतं की हे कसं झालं. सगळेचे सगळे हे बघून चकित होऊन जातात. डिवायंट क्रोला सांगतात की प्लेन अचानक गायब झालं. त्यांना ह्याबद्दल काहीच आयडिया नाही की हे कसं झालं, काय झालं. क्रो रागात आपल्याच क्रू मेंबरवर अटॅक करतो. त्याचा क्रू मेंबर त्याला सांगत असतो की इकेरिस हा एक इटर्नल आहे, सो इटर्नलजवळ काही ट्रिक्स असतात, सो त्यामुळे ते प्लेन बहुतेक गायब झालं असेल. क्रो जोरात ओरडतो आणि सांगतो की नाही, भलेही इटर्नल स्मार्ट आणि टॅलेंटेड असतील बट डिवायंट्स त्यांच्यापेक्षा पॉवरफुल आहे. सो तो त्यांना सांगतो की आपण इकेरिसला नंतरही पकडू शकतो. सध्या आपण आपल्या मिशनवर फोकस करू आणि ते न्यूयॉर्कच्या दिशेने जायला निघतात. इकेरिस आणि मार्गो स्पेस थ्रू ट्रॅव्हल करत असतात आणि त्यांचं प्लेन हे एका ॲटॉमिक कॅप्सूलमध्ये कव्हरच असतं. इकेरिस मार्गोला म्हणतो की ती खरंच खूप चांगल्या पद्धतीने हे सगळं हँडल करते, तिच्याकडे खूप करेज आहे, ती साहसी आहे. बट ॲक्च्युली मार्गो ही आतून खूप घाबरलेली असते. मार्गो इकेरिसला विचारते की ते आता नक्की कुठे चालले. त्यावर इकेरिस मार्गोला सांगतो की ते न्यूयॉर्कच्या दिशेने चालले. मार्गो त्याला विचारते की न्यूयॉर्कला कशाला, बिकॉज तिला असं वाटत असतं की ते तिच्या घरी म्हणजेच डेन्व्हरला जात आहे. त्यावर इकेरिस तिला सांगतो की हो, तो अगोदर तिला डेन्व्हरलाच घेऊन जाणार होता पण डिवायंट्सनी त्याचं मन बदललं. इकेरिस मार्गोला तिच्या सेफ्टीची खात्री देतो. काही वेळानंतर त्यांच्या कॅप्सूलचे ॲटम्स डिझॉल्व्ह व्हायला लागतात आणि त्यांचं प्लेन मॅनहॅटनमध्ये केनेडी एअरपोर्टच्या दिशेने वाढतं. मार्गो थ्रिल्ड होऊन जाते. ती म्हणते की ही आतापर्यंतची तिची सगळ्यात अनोखी ट्रिप ठरली. इकेरिस आणि मार्गो सक्सेसफुली न्यूयॉर्कमध्ये लँड करतात आणि न्यूयॉर्कच्या वेस्ट साईडच्या दिशेने जातात. ते कॅबमधून उतरतात आणि कॅब ड्रायव्हरला इकेरिस त्यांचं फेअर पे करतो. इकेरिस मार्गोला म्हणतो की ह्या बिल्डिंगमध्ये त्याची एक फ्रेंड आहे जी तुला सेफ ठेवेल. मार्गो नंतर म्हणते की तुझे कपडे आहेत ते एक इल्युजन आहे,
आणि माझे कपडे आहेत ते खूप खराब आहेत, खूप रिडिक्युलस आहेत. ती विश करत असते की इकेरिसची जी फ्रेंड असेल ती थोडी टॉलरंट असेल. ते दोघं एलिव्हेटरमध्ये जातात आणि 10th फ्लोअरला सर्सीच्या अपार्टमेंटच्या दिशेने जातात. मार्गो विचार करत असते की इकेरिसची जी फ्रेंड आहे ती तिच्या नावाप्रमाणेच वियर्ड तर नसेल ना. इकेरिस आणि मार्गो सर्सीच्या अपार्टमेंटच्या डोअरपाशी येऊन पोहोचतो, पण इकेरिस बेल वाजवायची सोडून स्वतःचे थॉट वेव्स डोअरमधून आत सोडते. मार्गो विचारात पडते. तिला काहीच आयडिया नसते की ॲक्च्युली इथे काय चाललं. अचानक अपार्टमेंटमधून एका मुलीचा आवाज ऐकायला येतो. ती इकेरिसला आत यायला सांगते. इकेरिस मार्गोला त्याला फॉलो करायला सांगतो. जेव्हा ते दोघं अपार्टमेंटमध्ये एंटर करतात तेव्हा तिकडचं इंटेरियर डिझाईन बघून चकित होतं. सर्सी तिथे डान्स करत असते आणि ती इकेरिसला तिच्या नवीन डान्स मूव्हबद्दल विचारते. इकेरिस तिला सांगतो की ती खूप ब्युटिफुल, चार्मिंग आणि इन्स्पायरिंग वाटते बघायला. इन शॉर्ट तो फक्त तिची कॉम्प्लिमेंट करत असतो. सर्सी कॉम्प्लिमेंट्स ऐकून म्हणते की ती काही इकेरिसला एखाद्या पिगमध्ये म्हणजे डुकरामध्ये कन्वर्ट नाही करणार आहे, बिकॉज इकेरिस तिला चांगला वाटतो. मार्गो समजून जाते की सर्सी सुद्धा एक इटर्नलच आहे. सर्सी तिच्या आणि इकेरिसच्या जुन्या दिवसांबद्दल, आठवणींबद्दल बोलत असते, मस्ती करत असते. आणि तेव्हा इकेरिस तिला सिरियस व्हायला सांगतो. टाईम आता चेंज झाला होता आणि त्यासोबतच प्रॉब्लेम सुद्धा चेंज झाले होते. सर्सी समजून जाते की ॲक्च्युली इकेरिस इथे कशासाठी आलाय. ती इकेरिसला सांगते की तिला माहीत आहे की तो त्या मुलीला तिच्या प्रोटेक्शनमध्ये ठेवायला. सर्सी थॉट्सना रीड करू शकत होती. इकेरिस सर्सीला सांगतो की स्पेस वॉर्स रिटर्न आले आहे. इकेरिस म्हणतो की सिच्युएशन आता चेंज झाली आहे. ह्युमन्सना आता सगळं समजायला लागेल, हिस्ट्री अँड ऑल स्टफ. डिव्हायन्सने सुद्धा स्वतःची चाली चालवायला सुरुवात केली. सर्सी समजून जाते की ही खूप वाईट न्यूज आहे. सर्सीला समजतं की डिव्हायन्सने न्यूयॉर्कला आपला अटॅक करण्यासाठी निवडलं आणि म्हणूनच इकेरिस सुद्धा न्यूयॉर्कला आला त्यांना रोखण्यासाठी. इकेरिस सर्सीला सांगतो की तो इथेच हजर असेल जेव्हा डिव्हायन्स न्यूयॉर्कमध्ये येतील, पण त्याआधी तो सर्सीला मार्गोची काळजी घ्यायला, तिला प्रोटेक्शन मध्ये ठेवायला सांगतो. इकेरिस सर्सीला मार्गोची भेट घडवून देताना सांगतो की हिचं नाव आहे मार्गो डेमी आणि तो सर्सीला सांगतो की मार्गोच्या सेफ्टीसाठी तो सर्सीवर डिपेंड राहू शकतो. मार्गो सर्सीला म्हणते की ती एक चांगली हाऊस केस बनवून राहील. सर्सी मार्गोच्या फिलिंग्स सेन्स करते. तिला समजून जातं की मार्गो सॅड आहे, तिच्यासोबत काहीतरी वाईट घडलं. इकेरिस सर्सीला मार्गोसोबत नीट वागायला सांगतो आणि म्हणतो तिला सध्या एका फ्रेंडची गरज आहे, पण त्याला मात्र जायला लागेल बिकॉज डिव्हायन्स न्यूयॉर्कवर हल्ला करणारच असतं. सर्सी इकेरिसला सांगते की जाऊन त्या डिव्हायन्सना चांगली अद्दल घडवून ये आणि त्यांना चांगलाच धडा शिकवून ये. दुसरीकडे डिव्हायन्स ऑलरेडी न्यूयॉर्कवर अटॅक करायला स्टार्ट करतात. बिल्डिंग जळत असतात. डिव्हायन्स वेअरहाऊसेसच्या एका संपूर्ण ब्लॉक्सला आग लावतात, ते उद्ध्वस्त करतात. डिव्हायन्स जे ॲक्च्युअलमध्ये डिमन्सच्या रूपात आलेले असतात ते आपल्याकडच्या थर्मल वेपन्सनी फायरिंग करायला स्टार्ट करतात. ते न्यूयॉर्कमध्ये डिस्ट्रक्शन आणि कॅओस पसरवायला सुरुवात करतात. क्रो आपल्या डेव्हिल फेससोबत ह्युमन्सना घाबरवायला येतो. तो सगळ्यांना सांगतो की तो एक स्पेसमधून आलाय अर्थवर कब्जा करायला. ह्युमन्सना त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसत नसतो. त्यांना तो रिअल डेव्हिल आहे असं वाटू लागतं. त्यातील काही जण तर असे होते ज्यांचा आतापर्यंत आधी ह्या डेव्हिल्स डिमन्सवर विश्वास पण नव्हता. त्यांना वाटायला लागलं की हे डेव्हिल्स त्यांना उद्ध्वस्त करायला आले आहेत. त्यामधलं एक म्हणतो की तो नाही घाबरत ह्या डेव्हिलला आणि स्वतःसोबत बाकीच्यांना पण डिव्हायन्सच्या विरुद्ध लढण्यासाठी आणि तसं ते जिथे आले आहेत की ते म्हणजे स्पेसमध्ये परत पाठवण्यासाठी इन्स्पायर करतो, प्रोत्साहन देतो त्यांना. डिव्हायन्सना रोखण्यासाठी इकेरिस जेवढ्या लवकर जमेल तेवढ्या लवकर त्या लोकेशनवर पोहोचण्यासाठी प्रयत्न करतो. ही जागा आता एक वॉर झोन बनणार असते जिथे इकेरिस एकटाच डिव्हायन्सच्या विरुद्ध लढत असेल. आपण नंतरच्या एपिसोडमध्ये बघूच की पुढे काय होणार आहे ते. सध्या तरी आपला आजचा एपिसोड इथेच संपतो. आपण आपल्या नेक्स्ट एपिसोडमध्ये डिव्हायन्स रिलेटेड ॲक्शन पॅक एपिसोड बघू जो की खूप एक्साइटिंग असेल. सो गाईज, स्टे ट्यून. मार्वल आणि डीसीचे अजून काही आर्टिकल्स आहेत ते रीड करायचे असतील तर तुम्ही माझ्या वेबसाईटला व्हिजिट देऊ शकता. मी माझ्या वेबसाईटची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केली आहे, ती जाऊन चेक करा. आय होप तुम्हाला आजचा एपिसोड आवडला असेल आणि आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि तुमचे एपिसोड रिलेटेड जे काही थॉट्स असतील ते खाली कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा. आणि जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज MDCZला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा सो जेणेकरून तुम्हाला आमच्या प्रत्येक नवीन व्हिडिओबद्दलचे नोटिफिकेशन आणि अपडेट्स हे मिळत राहतील. सो गाईज, आय विल सी इन द नेक्स्ट एपिसोड. टिल देन, stay home, stay happy and stay safe.